नमस्कार मित्रांनो, क्रिक कथा डगआउटच्या या आणखीन एक नव्या एपिसोडमध्ये मी कौस्तुभ आणि सोनिया आम्ही दोघंही तुमचं स्वागत करतो. साधारण एक 15 दिवसांपूर्वी आम्ही IPL बद्दल बोललो होतो. त्यावेळेला आमचं असं म्हणणं होतं की काय फारशी मजा येत नाही हो, काहीतरी गडबड होती, अजून IPL रंगत नाहीये. पण ते प्लेयर्सनी रादर सगळ्याच टीमच्या प्लेयर्सनी ऐकलेलं आहे आणि आमचा व्हिडिओ बघितलाय बहुतेक. आणि डायरेक्ट 8 सेंचुरीज झालेल्या आहेत हो, आणि बरंच काही घडलेलं आहे. बरेच काय काय गोष्टी घडल्या आहेत. म्हणजे सोनिया म्हणली तसं 8 सेंचुरीज झालेल्या आहेत, एक हायएस्ट रन चेस झालेला आहे. आपली ऑरेंज कॅप या डोक्यावरून त्या डोक्यावर, त्या डोक्यावरून त्या डोक्यावर सारखी फिरतीये. हे एका दिवसात 4 डोकी हो, बघितली एका दिवसात 4 डोकी हे बदलली. महत्वाचं आहे की हे असं खुश होण्याचा चान्सच दिलेला नाही की झाले की संध्याकाळी वेगळ्याला, संध्याकाळी इनिंग संपली की वेगळ्याला, असं चालू आहे. आणि एक तुफान चालली आता IPL. कारण काही टीम्स कडक खेळतायत, काही टीम्सना अजूनही म्हणजे साधारण निम्म्यावर आलेली IPL. प्रत्येक टीमचे 7-8 मॅचेस झाले आहेत, पण अजूनही काही टीम्स असं स्ट्रगल करतात. म्हणजे KKR आहे, MI आहे, CSK आहे काही प्रमाणामध्ये, SRH काही प्रमाणात, LSG पण आहे आता LSG आहे. म्हणजे सो कालची त्यांची KKR ची मॅच पाहिली तर ऍक्च्युअली स्पीकिंग त्यांनी इझिली तो चेस करता आला असता बट ती घालवली आणि सुपर ओव्हर झालेली पहिली सुपर ओव्हर पण बघायला मिळाली आपल्याला या सीझन मधली. सो अशा बऱ्याच गोष्टी गेल्या 15 दिवसामध्ये घडलेल्या आहेत आणि त्याचबद्दल आम्ही बोलतो आहोत. तर सोनिया, पहिला मुद्दा म्हणजे 8 सेंचुरीज. म्हणजे कडक नाव आहेत त्याच्यामध्ये. संजू सॅमसनच्या 2 सेंचुरीज आहेत, KL राहुल आहे, तिलक वर्मा आहे, क्विंटन डिकॉक आहे आणि वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, म्हणजे साई सुदर्शन, असे 8 लोकांच्या सेंचुरीज झाल्या. पण संजू सॅमसनचं तू घेतलंस नाव, मी बोलेन की त्याच्या एक तर 2 आहेत आणि सपोजिटली तो CSKचा पहिला बॅटर आहे ज्यांनी मुंबई इंडियन्स अगेन्स्ट फर्स्ट सेंचुरी केलेली आहे. करेक्ट. सो CSK आणि मुंबई इंडियन्स ही जी रायव्हलरी आपण पहिल्या सीझन पासून बघतोय, पण CSKच्या कुठल्याही बॅटरला आतापर्यंत मुंबईच्या विरुद्ध सेंचुरी करायला जमलं होतं, जे संजू सॅमसननी CSKच्या त्याच्या पहिल्या सीझन मध्येच करून दाखवलेलं आहे. नक्कीच. आणि म्हणजे कन्व्हिन्सिंगली होती त्याची ती सेंचुरी होती, अगदी व्यवस्थित सेंचुरी होती. आणि 2 सेंचुरीज संजूच्या नावावर आहेत, पण तरीही CSK स्ट्रगल करते कारण त्यांचे बाकीचे बॅटर्स फार काही चमकलेले नाहीये. एक्झॅक्टली. एक ऋतुराजने आता हाफ सेंचुरी केली, आयुष म्हात्रेने आधी केली होती, पण बाकी लोकांना काही सूर गवसलेला नाहीये. मोर दॅन दॅट मी म्हणेन थोडंसं की इंजुरीज पण त्यांना खूप त्यांच्या टीम मध्ये आहेत. आयुष मात्रे डायरेक्ट रूल आउट झालेला आहे. धोनी नाहीये, कधी परत येणार आहे खेळायला ह्याची सगळेच वाट बघतात आणि आय थिंक ऋतुराज पण बघत असेल. थोडासा एक प्रेझेन्स जो असतो ना धोनीचा, त्याने खूप फरक पडतो. सो CSK बद्दल झालं. तीच गत काहीशी मुंबई इंडियन्सची पण आहे. मुंबई इंडियन्स बरेच प्रयत्न करतायत पण त्यांना अजून काही यश मिळत नाहीये. रोहित काही मॅचेस खेळलेला नाहीये, सूर्या काही मॅचेस खेळलेला नाहीये. हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्न निर्माण होतात, खूपच निर्माण व्हायला लागले. नंतर एका मॅच मध्ये त्याची आणि बुमराची थोडीशी बाचाबाची झालेली आहे, झाली होती. त्याच्याबद्दलही बरंच बोललं गेलं, लिहिलं गेलं. पण मला वाटतं ऍट दॅट स्पर ऑफ मोमेंट मैदानावर या गोष्टी घडतात. नक्कीच. आणि ते कसं असतं की जेव्हा आपण हारत असतो स्पेशली, तेव्हा ह्या गोष्टी घडायचे जास्ती चान्सेस असतात आणि तसंच सिमिलर लाईन्सवर झालेलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना सुद्धा एक थोडीशी चिंता आहे. वानखेडेवरनं बाहेर पडतानाचे त्यांचे रडवे चेहरे बघवत नाहीयेत खरं सांगायचं तर. आणि तशीच गत काही प्रमाणात KKRची झालेली आहे. KKR तेही प्रयत्न करतायत पण त्यांच्याही हाती काही फार यश मिळालेलं नाहीये. कालची त्यांनी चांगली म्हणजे कमबॅक चांगला केला. नरेनची सुपर ओव्हरची जी बॉलिंग होती ती चांगली होती, अमेझिंग होती. एक्सपिरियन्स दिसला त्याचा. हे या 2-3 टीम झाल्या आणि LSG म्हणजे ऋषभ पंत सारखा कॅप्टन आहे त्यांच्याकडे, निकोलस पुरन, मार्क्रम असे चांगले बॅटर्स आहेत, पण त्यांनाही अजून काही जमलेलं नाहीये. त्यांची गाडी कुठेतरी डगमगते. त्यांच्याबद्दल ना सहवागने खूप चांगलं बोलले. मी मगाशीच बघत होते की त्याचं म्हणणं असं पडलं की त्यांच्या डगआउट मध्ये लँगर आहे, नंतर टॉम मूडी आहे आणि अजून बरेच दिग्गज असताना ते टॉस करून जेव्हा चेस करणं त्यांना अवघड जातंय, तर टॉस जिंकून ते चेस का काय, बॉलिंग का घेत आहेत तुम्ही? तुमच्या बॅटर्सना फ्रीली खेळायचा चान्स का देत नाही जेव्हा त्यांना चेस डिफिकल्ट जाते? म्हणजे हा एक व्हॅलिड पॉइंट सहवागने हा मेन्शन केला होता. करेक्ट. होपफुली ते नेक्स्ट मॅचला बॅटिंग घेतील. परत एकदा ऋषभ पंत हा जो व्हिडिओ बघितला तर तो नाही, पण मी एका टीम बद्दल नक्की म्हणजे आपल्याला म्हणजे बोलायला आवडेल
ही आहे पंजाब. पंजाबची टीम. श्रेयस अय्यर वन ऑफ माय फेवरेट कॅप्टन्स नो डाऊट. अमेझिंग. आणि मागच्या वर्षीही म्हटलं होतं, कारण मागच्याही वर्षी श्रेयसनी ज्या पद्धतीने कॅप्टन्सी केली होती आणि त्याच्या टीमला फायनल पर्यंत पोहोचवलं होतं, दुर्दैवाने काही थोड्या runs ने ते हरले होते. म्हणजे एक स्टेप फक्त त्याची राहिली आहे, पण तो आय थिंक या वर्षी खूप क्लोज आलाय तो नक्कीच. पंजाबला IPL आणि त्यांनी जिंकून द्यायचा. टीम तर होल्ड केलेली आहे, प्लस स्वतःचाही परफॉर्मन्स त्याचा सुंदर आहे. आणि अमेझिंग. त्याचे ओपनर्स प्रियांश आणि प्रभसिमरन सिंग मस्त. दोघंही अप्रतिम खेळत आहेत. कॉपर कॉनलीची त्यांना एक अप्रतिम साथ मिळते. आणि श्रेयस अय्यर आहेच आहे, त्याला कुठलंही टेन्शन नाही. परवा बघितलंच, हायएस्ट रनचेस केल्या त्यांनी 264 264. चेज आणि करणं काहीही त्याच्यावर चेहऱ्यावर टेन्शन नव्हतं, काळजी नव्हती. निवांत. बॉस ये मॅच अपने को जीतने काय, एवढंच होतं त्याला. तो निवांत होता. त्याला माहित होतं कदाचित बॅक ऑफ द Correct. माइंड की त्याच्या प्रोसेसवर जास्ती फोकस दिसला ओव्हरऑल नक्कीच, आतापर्यंत नक्कीच. IPL मध्ये. आता हे सगळं झालं बॅटर्स बद्दल. म्हणजे हा अजून एक 2 महत्वाचे प्लेयर्स राहिले ते म्हणजे अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी, जे यंग ब्रिगेड आपण त्यांना म्हणतो. 15 वर्षाचा मुलगा यार, काय मारतोय तो म्हणजे. सगळ्यांना मारतोय. म्हणजे बुमरा, तू नाव घे बॉलरचं आणि तो मारतोय, की बुमराला मारलं, पॅट कमिन्सला मारलं, आणि तो सांगून शामीला मारतो. मारलं. हा, आजच एक इंस्टाग्रामवर मी बघितली, आय डोंट नो ती खरी आहे का नाही, पण तो त्या मॅचला निघताना, 100च्या मॅचला निघताना त्यांनी त्याच्या बसमधनं आरशाच्या काचवर लिहिलेलं 100 म्हणून, आणि ही डिड स्कोर अ सेंचुरी. वाव, म्हणजे कमाल आहे त्या पोराची. 15व्या वर्षी तू काय करत होतीस, मी काय करत होतो विचारू नका, मला आठवत नाहीये. पण तो जो काय खेळतोय मैदानावर, मजबूत. तो आपलं फ्युचर चांगलं आहे, IPLचं फ्युचर नक्कीच. चांगलं आहे, हे नक्कीच. पण त्याचबरोबर KL राहुल, जो वेटरन म्हणता येईल, त्याची सेंचुरी खूप सुंदर 150 केला त्यांनी, सेंचुरी मागे 150 प्लस. 150 करणं, ते काहीतरी 65-67 आणि अनफॉर्च्युनेट की हरला परत. आणि याच्यानंतर आपण मॅच हरतोय. एक 150 एकाचा स्कोर होऊन, इंडिव्हिज्युअल स्कोर 150 करून जेव्हा मॅच हरतो, कारण समोर श्रेयस अय्यर आणि हा. त्याची टीम होती. पण हे सगळं झालं बॅटर्स बद्दल. आपण बॉलर्स बद्दलही तितकंच बोललं पाहिजे. आत्ता पर्पल कॅप आहे मोहित कंबोज, ईशान मलिंगा आणि अजून जोफ्रा आर्चर, असे 3 रनर्स आहेत, लिडिंग रनर्स आहेत पर्पल कॅपसाठीचे. पण प्रफुल्ल हिंगे, त्याच्याबद्दल नागपूरचा मुलगा, जो SRH कडनं खेळतो, पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स रेकॉर्ड आहे. आय थिंक रेकॉर्ड आहे. IPLचा रेकॉर्ड झाला की पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स आणि अप्रतिम बॉलिंग त्या दिवशी त्यांनी केली होती. नक्कीच. आणि त्याला त्याचे रिझल्ट मिळाले. पण अजून एक गोष्ट लक्षात घ्या की क्रिकेट इज अ क्रुएल गेम. त्याने त्या मॅचमध्ये तो टॉपला होता, सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं. पण पुढच्या 2 मॅचेसमध्ये एकदा संजू सॅमसन आणि परत दुसऱ्यांदा वैभव सूर्यवंशीनेच त्याला धुतला. So, म्हणजे अनप्रेडिक्टेबल गेम हे उगाच आहे. पण सध्या ह्या IPL मध्ये मी म्हणेन की बॉलर्स खरंच खूप बिचारे आहेत. बिचारे आहेत. म्हणजे म्हणजे मला आता असं वाटायला लागलं की यार बॉलिंग मशीन आणून बसवता का तिकडे. ते एका दिवशी साधारण 900 रन स्कोर झालेले आहेत. करेक्ट. आणि त्या दिवशी ऑरेंज कॅप पण एकाच दिवसात सतत सवय. हो, एक्झॅक्टली. सो IPL मी म्हटलं तसं गेल्या 2 आठवड्यांमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. आता आपण मिड सीझन आहोत, पण तरी जी धमाल IPLची चाललेली आणि त्याच्या पुढे जे आपल्याला दिसणार आहे ते लाजवाब असेल. मला असं वाटतं कालच्या सुपर ओव्हर मध्ये जो होता स्कोर, तो कदाचित सुपर ओव्हरचा लोएस्ट स्कोर असेल. कारण KKRला फक्त 2 रन जिंकायला हवे होते. सो बट सुनील नारायणचा जो एक्सपिरियन्स होता एवढ्या वर्षांचा, तो त्यांनी म्हणजे अजिंक्य राणेने खूप चांगला यूज केलाय काल. नक्कीच. पण हे झालं IPL बद्दल. पण तुम्हाला कल्पना आहे का, अजून एक खूप महत्वाची सिरीज चालली आहे, ती म्हणजे इंडिया वुमन वर्सेस साऊथ आफ्रिका वुमन, जी साऊथ आफ्रिकेत होते. 5 T20 मॅचेसची ही सिरीज आहे. अनफॉर्च्युनेटली आपण ती सिरीज हरलेलो आहोत. साऊथ आफ्रिकेने वचपा काढलेला आहे फायनलचा. वन डे वर्ल्ड कपच्या फायनलचा वचपा काढलेला आहे. आणि आता काही महिन्यातच T20चा वर्ल्ड कप सुरू होईल जून महिन्यामध्ये. त्याची पूर्वतयारी म्हणून या सिरीजकडे बघितलं जात होतं. नक्कीच. त्यामुळे आपल्या मुलींसाठी पुढचा प्रवास खडतर असणार आहे हे नक्की आहे. त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, त्यात चांगल्या खेळत आहेत. पण फॉरेन कंडिशन्समध्ये, फॉरेन पिचेसवर, फॉरेन कारण T20 वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये आहे. पण तरी मी म्हणेन कालची जी 4थी T20 झाली त्यात दीप्ती शर्माचं 5 आहे. T20 मध्ये 5 घेणारी मला वाटतं ती 4थीच प्लेअर आहे आय गेस. आणि कालच्या एक मॅच मध्ये बघितलं की अनुष्का शर्माचा डेब्यू झाला आणि तिने चांगली स्टार्ट दिली होती. सो आय थिंक ते थोडेसे वर्ल्ड कपच्या आधी कॉम्बिनेशन ट्राय करतात, कारण स्मृती काल खेळली. सो त्यांचं ट्राईंग बहुतेक चालू आहे असं दिसतंय.
नक्कीच. आणि हे वर्ल्ड कप पर्यंत होत राहील. आता याच्यानंतर आपण आपल्या वर्ल्ड कपच्या आधी काही फार मॅचेस असणार एक नाही, इंग्लंड सिरीज आहे. पण ती हा, म्हणजे इंग्लंडमध्येच आपण खेळणार आहोत. इंग्लंडमध्येच आहे. ती महत्वाची असेल Definitely. निश्चितच. आणि जूनमध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे T20 वर्ल्ड कप आहेच आहे. अर्थात तोपर्यंत IPL चालू राहणारच आहे. आणि जसे जसे IPL सुरू आहे तसं तसं मी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही काही रेग्युलरली येत नाही आहोत, पण अधूनमधून तुमच्याबरोबर गप्पा मारायला, IPL मध्ये काय होतं हे सांगायला आणि आम्हाला काय वाटतंय हे सांगायला म्हणूनच आम्ही ब्रेक घेतो की IPL मध्ये काहीतरी घडावं. काहीतरी घडावं. जसं आपण 15 दिवसाच्या आधी व्हिडिओ केला आणि डायरेक्ट 8 सेंचुरीज झाल्या, असं आता परत काही दिवसांनी अजून काहीतरी घडेल. पण तुला एक गोष्ट कळली का? परवाच्या अंगक्रिश रघुवंशीचा ऑब्स्ट्रक्टिंग द फील्डचा आउट, याच्याबद्दल थोडंसं आपल्याला बोलायचं होतं. नक्कीच. कारण हे खूप रेअर डिसमिसल आहे, ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, आणि थर्ड अंपायरने त्याला आउट दिलेलं आहे. पण जेवढं म्हणजे तो ऍक्च्युली मी रनआउट बघितला, मी मॅच होती काल, तर जे मला वाटलं की ते असं नॉर्मल म्हणजे स्लो मोशन मध्ये नाही, ऍक्च्युअल ह्याच्यामध्ये जेव्हा बघताना ना, तर त्याचं वाटलं नाही की तो ऑब्स्ट्रक्ट करतोय. कारण एक संजय बांगर आणि तो कार्लोस ब्रॅथवेटचा पण खूप छान व्हिडिओ आला. त्याच्यामध्ये त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं होतं की एखाद्या बॅटरला टर्न करून परत क्रीजमध्ये जायला तेवढा ती जागा लागते, जरी तो थ्रो करणाऱ्या फिल्डरकडे बघत होता, पण त्याचं इंटेन्शन मध्ये जाताना ऍक्च्युअली मला पण नाही खरं वाटलं की तो आउट होता. नियमाप्रमाणे तुमचं जर इंटेंट असेल फिल्डरला ऑब्स्ट्रक्ट करण्याचं किंवा फिल्डरच्या मध्ये येण्याचं, फिल्डर म्हणजे थ्रो आणि विकेटच्या मध्ये येण्याचं, तर तुम्ही आउट ठरता. प्रथमदर्शनी असं वाटलं नाही की तो इंटेन्शनली हे करतोय. अजून एक त्याचं हे होतं, सॉरी मी तुला इंटरप्ट करते, की एका अंपायरनी का ऍक्च्युली त्याच व्हिडिओमध्ये असं होतं की जर तुम्ही फर्स्ट स्टान्स मध्ये बघितलं तर ते दिसेल की तो फिल्डरकडे बघतोय, पण तेव्हा वाटेल की तो ऑब्स्ट्रक्ट करायलाच बघतोय. बट त्यांनी जो टर्न घेतला ना, त्याच्यानंतर इट वॉज लाईक की त्याला तेवढी जागा लागणारच होती की तो उलट्या दिशेने कारण वळला असता तर तो पिचवर आला असता. सो ते अवॉइड करायला तो लांबनं टर्न घेऊन वळून त्यांनी डाईव्ह मारली. हे इंटेन्शनली होतं असं नक्कीच वाटत नाहीये, पण शेवटी अंपायर्स कॉल, अंपायर्स डिसिजन, ते फायनल आहे. तो आउट झालाय ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड. फर्स्ट प्लेअर आहे तो. फर्स्ट प्लेअर आहे. सो IPLच्या गेल्या 2 आठवड्यांमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. या 2 आठवड्यातच 8 सेंचुरीज बघायला मिळाल्या. अजून तर जवळजवळ महिना जायचा आहे. महिनाभरात आणखीन काय काय होणार आहे हे आपल्याला कोणालाच माहित नाही, पण काय होणार आहे हे सांगायला आम्ही नक्की येऊ परत एकदा चहा प्यात पीत. भेटूया.